नमस्कार. आजीच्या चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मी पद्मावती धनंजय कोरेकर. आज आपणाला मी शुभेच्छा देणार आहे. प्रथम 2024 हे वर्ष आपणा सर्वांना सुख समाधानाचं, आनंदाचं आणि आरोग्यदायी जावो. स्वयंपाकाच्या मध्ये अन्नपूर्णेजवळ मी अशी अपेक्षा करते की जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो तेव्हा ते अन्नपूर्णा सर्वांवरच प्रसन्न असते. पण त्यासाठी मन आपलं जर प्रसन्न असेल तर आपलं अन्नही छान बनतं. आणि म्हणून मन ठेवा प्रसन्न, उत्तम होईल अन्न. आई तर माझी सांगायची, चूल होती आमच्या लहानपणी आमच्याकडे ना, आई सांगायची की चुलीचा मंत्र म्हणायचा, सोन्याची चूल चांदीच्या इंद्रभया, स्वयंपाक करती अनुसया, जेव्हा येते सद्गुरू राया. म्हणजे मी दान धर्म सद्गुरू यांना मानणारी आहे. त्या सर्वांसाठी माझं अन्न मिळो असो अशी अपेक्षा करायची. म्हणजे आपलं सत्कार्य. भारतीय संस्कृतीच आपली अन्नपूर्णा, लक्ष्मी, पार्वती, सरस्वती यांना पूज्य मानणारे आहे. म्हणून आपण अन्नपूर्णेचंही त्यावेळेला नामस्मरण केलं. दर व्हिडिओच्या वेळेस जरी असेल किंवा एरवीसुद्धा मी स्वयंपाक करताना काय करते माहिती आहे का, तो मंत्र म्हटल्याशिवाय स्वयंपाकाला सुरुवात करत नाही. तेव्हा तर चूल होती 60 वर्षापूर्वी. आता सगळीकडे स्टोव गेले, स्टोव नंतर गॅस आल्या आणि आता गॅसवर करतो. आपल्याला तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे बघा, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे कोणतीही गोष्ट चांगली उत्तम व्हायची असेल तर मन आपलं प्रसन्न ठेवायचं. तर आज चला तर मग आज मी काय तुम्हाला भाजी दाखवणार आहे कोणती ती सांगते. आज मी करणार आहे हटीव भाजी म्हणतात ती, चाकवत, चुका. हा चुका आहे, आत्ताच बाजारातून आणलेला आहे ताजा. आणि शेपू ही निवडून घ्यायची मला अजून. तर हे चाकवतची भाजी पाही. याला गावाकडे तांबडं पानं असंही म्हणतात. शेतामध्ये असतात ना ते ही पानं आहेत ना, शेवटची अशी तांबडी तांबडी होतात. पण शहरी आता होत नाही आहे तशी. कारण काय होतं, इथं खतं खूप वेगवेगळ्या प्रकारची हे चाललेले असतात. पहा या भाजीवरती आहे तांबडं पानाचं, अशी पानं येतात गावाकडे. त्याला तांबडं पानच म्हणून गावाकडे ओळखतात, पण इथे चाकवत असं म्हणतो. ही चाकवत काड्यासहित भाज्या घ्यायच्या. इथंही एक सांगितलं जातं स्वयंपाक करताना, गृहिणी आपण लक्षात ठेवतो की भाजी खायची काड्यांची आणि मटण खायचं हाडाच. म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला कॅल्शियम वगैरे सर्व जर पाहिजे असेल तर ते याच्यामध्येच असतात. या हटीव भाजीमध्ये, याला हटीव भाजी म्हणतो, गावाकडे शहरामध्ये गरगट्टा असंही म्हणतात. या 3 भाज्यांचं मिळून करणार आहे. त्यात चाकवतची पूर्ण गड्डी घेतलेली, ताजी आहे, चांगली आहे, ती पूर्ण गड्डी घेतली. शेपू थोडासाच वापरायचा. आणि याच्यात ही सुद्धा फक्त नावाला आंबटपणा असावा थोडासा, म्हणून 1 हिस्सानं मी घेणार आहे, 1 घेणार नाही. हा आहे आंबट चुका. याचं 1 पान जरी आपण घेतलं आणि खाल्लं ना तर एकदम आंबट आंबट लागतं. पण तिखट आंबट भाजी ही जी हटीव भाजी करणार आहे आपण चाकवतची, ती खूप छान आणि चवदार लागते. तर अशा प्रकारच्या सर्व भाज्या मी निवडून घेणार आहेत. आणि याला फक्त हिरवी मिरची, मीठ आणि लसूण, जिरं, बस याच्या पलीकडे काही वापरत नाही आपण मसाल्यांचं. आणि अशा प्रकारची भाजी बनवते. चला तर मग भाज्या प्रथम निवडून धुवून स्वच्छ करून घेऊया. हे पहा, मी भाज्या निवडून स्वच्छ धुवून घेतल्या 3-4 पाण्याने. बाजारातल्या भाज्या असा धुतल्या खूप घाण पाणी निघतं, माती निघते. स्वच्छ धुवून घेतल्यात. आता बारीक चिरून मी कुकरमध्ये लावणार आहे. 1च शिट्टी घेणार आहे त्याची, कारण कडक असं शिजण्यासारखं काहीच नसतं. आणि पहा काळांचं कट घेतलेली मी, हा बारीक चिरणार आहे आणि कुकरमध्ये 1 शिट्टी लावून घेणार आहे. त्यावेळेला कुकरमध्ये मी आणखीन एक वस्तू लावणार आहे. ही थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि हे थोडे शेंगादाणे हे याच्यामध्ये शिजायला लावणार आहे. पहा कुकरमध्ये ठेवणार हे फुलपात्र तसंच, कारण तसं जर ठेवलं तर हटताना त्याचा बारीक भुगा होतो, म्हणून ते काढून घ्यायचं फुलपात्र. हे बाजूला ठेवणार आहे, थोडं पाणी घालून, धुवून पाणी घालून घेणार आहे. आणि हे चिरून जेव्हा मी कुकरमध्ये ठेवेल तेव्हा त्याच्यात हे ठेवेल. त्याचप्रमाणे आता मी फोडणीसाठी पहा काय काय घेतला आहे मसाला. मिरच्या घेतल्या 7-8, कमी तिखटाच्या 4 आणि खूप तिखटाच्या 5-6, लसूण घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे. खरं मी खडं मीठ घेते पण आज संपलं आहे म्हणून मी बारीक मीठ वापरलेलं आहे. आणि एक गोष्ट करणार, याच्यातल्या 2 मिरच्या मी याच्यामध्ये शिजताना टाकणार आहे. पहा अशा शिजायला जेव्हा टाकायची तेव्हा खोडून याच्यामध्ये 2-3 टाकल्या तरी चालतात. आणि त्याच्यामध्ये शिजून घ्यायचे. पद्धत आहे आईची म्हणून मी करत असते. आणि याचं मात्र फोडणीचं वाटण करणार आहे. चला तर मग आता मी चिरून घेते आणि त्याची फोडणी पण कुकरमधून 1 वाफ त्याला घेते.
हे पहा, तिन्ही भाज्या चिरून मी याच्यात टाकलेल्या आहेत. 1 ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. भाजीला पाणी असतंच, थोडंसं अजून घ्यायला लागेल तर काढता येईल. आणि हे दाणे आणि हरभऱ्याची डाळ ही इथेच कडेला याच्यामध्ये मी ठेवणार आहे भाजीवर. हे पहा याच्यामध्ये. आणि आता हा कुकर लावून टाकणार आहे आणि 2 शिट्ट्या घेणार आहे याच्यामध्ये. पहा 2 शिट्ट्या घेणार आहे याच्या. तोपर्यंत खरं म्हणजे पाट्यावर वाटायचं होतं, पण पाटा टेरेसवर आहे मी, तर मिक्सरमधून ओबड काढायचं, एकदम बारीक पण नाही. आणि फोडणीचा लसूण मात्र वेगळाच करणार मी. तर हे मिक्सरमधून काढते मी. हे आता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि 5 मिनटं झाली. कुकर शांत झालं आहे. आता मला काढून घेते. थोडीशी वाफ राहिलेली ती मी काढून घेतली. आता मी अलगद हा फुलपात्र हे बाजूला काढते. हे पहा याच्यातली डाळ आणि ते शेंगदाणे बरोबर शिजलेले. हाटीव भाजीमध्ये डाळ आणि शेंगदाणे मध्ये असले ना तर छान लागतात. आता ही जी भाजी आहे ती मी काढून घेणार आहे याच्यामध्ये. आणि याच्यात काढून घेतली की त्याचं जे थोडं पाणी असतं शिजतानाचं ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं असतं. हे पहा, नुसती भाजी घेतली मी. आता याच्यात पाणी तसंच ठेवले पाठीमागे. भाजी घेतली. आता ही भाजी करताना ना नेहमी एक गोष्ट, कोणती पालेभाजी करताना थोडंसं तिखट 2 मिरच्याने जास्तच धरावं. का होतं माहिती आहे का, भाजीला तिखटपणा जरा असला तरच भाजी चवदार लागते, नाही तर लागत नाही. आता हे थोडंसं भाजीचं राहिलं चालतंय. पाणी मी सगळं याच्यात ठेवलेलं आहे आणि याच्यातही काही निघाले ते सुद्धा काढणार आहे. आता हे पहा, हे का काढलं तर हिला आता थोडी मऊ करायची आपल्याला. पीठ घालून ह्या भाजीला अशी मऊ करायची असते, चेचून घ्यायची जरा. हटूनच म्हणतात तिला, असे हटून घ्यायची जरा. तर त्यासाठी मी थोडं बेसन पीठ आणलेले हे ह्याच्यामध्ये टाकणार आहे. खरं गावाकडे ज्वारीचंच पीठ घालतात बरं का, ती इतकी छान लागते ना चवदार. पण आता माझ्याकडे ज्वारीचं पीठ आहे, आज संपलेलं नाही, तर मला तीच करायची होती पण मी नाही ती वापरू शकले. तर आता पहा, हे अशी हिला हटून घेतात. हे अशी हटतातच चांगली. गावाकडे तर खूप रगडून घेतात, मडक्यातच शिजवायचं. आणि त्याला एक वेगळा वास येतो, चव येते. ह्या भाजीची सुद्धा तो सुंदर वास सुटलाय. हे पहा, आता याला थोडासा असा पिवळट रंग येतो. जर आपण ह्याच भाज्या फक्त पातेल्यात बाजूला शिजवल्या ना तर मग असा पिवळटपणा येत नाही, एकदम हिरवा कंच रंग येत असतो. आणि म्हणून आपण वेळ लागतो, त्याला थोडासा वेळ लागतो. घाईच्या वेळेला आपल्याला कुकरच वापरायला पाहिजे. आणि नोकरी धंद्यावाल्या मुलींना तर मुळीच शक्य नाही. अशी भाजी या लहान मुलांना नक्कीच आपण खाऊ घालायला पाहिजे. बाजारी प्रोटीन्स वगैरे आणून, व्हिटॅमिन्स आणून देण्यापेक्षा या जर भाज्या, आता हे पाणी आपल्याला याच भाजीमध्ये टाकायचं आहे. पहा, वायाला जाऊ देत नाही आपण, पण त्या हटण्यासाठी पाणी असलं तर भाजी हटता येत नाही, म्हणून मी ते काढून ठेवलं होतं. आणि आता पहा, हे हटून झाले आपलं. आता याच्यामध्ये हे दाणे वगैरे हे सगळं टाकून द्यायचं. हे टाकले मी. लहान मुलं असते ना त्या दाणे खूप आवडतात त्यांना, म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला ही अशा प्रकारची करायची. गावाकडे तर भाजी जास्त खाल्ली जाते आणि भाकरी कमी खाल्ली जाते. आणि विशेष म्हणजे या भाज्यांचं वैशिष्ट्य आहे आणि जीवनसत्व याच्यात भरपूर प्रमाणात असतात. म्हणून लहान मुलांना, मोठ्या माणसांना आठवड्यातून 1-2 वेळा तरी अशा पालेभाज्या असाव्यात. मग आता सहज पालकांचं म्हणणं असतं मुलं पालेभाज्याच खात नाही, मग आपल्याला प्रोटीन द्यावं लागतात, व्हिटॅमिन द्यावं लागतात, बाहेरच्या गोळ्या त्याच्यासाठी खाव्या लागतात. तर अशा प्रकारच्या सर्व गृहिणींनी ह्या अशा हाटीव भाजी केली, तिखट केली थोडीशी, आणि गरम गरम भाकरीबरोबर जर दिली तर. आता आपण तिला फोडणीची तयारी करूया. त्या फोडणीसाठी हे पहा, मी गॅस ऑन केला आहे. फोडणीची कढई ते गरम केली, त्याच्यामध्ये तेल टाकते. कढई तापलेलीच आहे पहा चांगली. 2 पळ्यात त्याच्यात तेल टाकलेले, ते आता तापत आलेले आहे. आता पहा,
मी भरपूर लसूण म्हणजे वाटणातही घातलेला आहे आणि आता मोठा मोठा ठेवला, मुद्दाम मोठा ठेवलेला आहे. का तर भाजी बरोबर खाताना तो दाताखाली आला ना खूप छान होतं. याला जळून मात्र द्यायचा नाही ना. हा असं थोडासा झाला किंवा याच्यात जिरं टाकायचं. वाटणातही जिरं आपण टाकलेलंच आहे. जिरं टाकायचं, हिंग टाकायचा, पण त्याला लाल होऊ द्यायचा. आणि हिंग फसपाक वापरला आहे मी. आणि तिखटही टाकायचं आहे. पहा आता तो लाल होत आलेला आहे. मी त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे, कढई बंद केली. त्याला फोडणीच म्हणतात. हिंग टाकलं त्याच्यामध्ये आणि अर्धा चमचा थोडीशी हळद त्याच्यात टाकली. मला आवडते भाज्यांमध्ये हळद, म्हणून मी हळदही टाकलेली. आणि आता ही जी फोडणी आहे ही फोडणी मी याच्यामध्ये टाकणार आहे. गावाकडे काय करतात माहिती आहे का, फोडणी टाकताना ताट त्याच्यावर ठेवतात. म्हणजे त्या फोडणीचा वास भाजीलाच राहावा, इतरत्र जाऊ नये म्हणून. पाणी आता केलेली. आता भाजीला नंतर आपण उकळून देणार आहोत. पाणी थोडंसं वापरलं. पण ही फोडणी गावाला अशी पळी असायची, पितळी पळी, आणि ती पळी आम्ही गरम करायचं चुलीमध्ये आणि मग हा तेल लसूण घालून ती फोडणी करायची, याच्यात टाकायची. आणि आता ही मिरची फोडणी टाकली नाही मी, आता वरूनच टाकणार आहे. मग असे दाखवलं त्याच मिरचीचं हे आहे ते करून घेतलं मी. याच्यात टाकले, बेला टाकला याच्यामध्ये आणि आता हलवून येते. पहा आणि आता याला मात्र चांगली उकळी आणायची. यात थोडं पाणी टाकले मी. आता छान उकळी आणायची. उकळी आणली की आपली ही भाजी तयार झाली. काही ठिकाणी संक्रांतीच्या भोगीच्या आदल्या दिवशी हे असं तांबड्या पाण्याची भाजी म्हणजे चाकवतची भाजी म्हणून देवाला नैवेद्य असतो बघा संक्रांतीला, सूर्याला. बऱ्याच ठिकाणी मी ऐकलेलं आहे, सोलापूर वगैरे भागामध्ये तर अशी भाजी त्यालाही करतात. पण इथे मात्र खास आवड म्हणून मी चाकवत, चुका आणि शेपू मिळून केलेली हाटीव भाजी. तर बघा तुम्ही ना, माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून नक्की कमेंटद्वारे कळवा की कशी काय. इतका सुंदर वास सुटला या भाजीचा फोडणी दिल्यावर. कारण या फोडणीत नाही टाकली, भाजीत फोडणी टाकली, फोडणीवर भाजी नाही टाकली. तर अशी भाजी जर आपण केली, नेहमी ताट असं अर्धवट ठेवूनही फोडणी त्याच्यात टाकली तर आणखीनच चांगली होते. तर आता हिला चांगली उकळून देणार आहे मी, कारण आपण बेसन त्याच्यामध्ये घालून ती हाटलेली ना, ती घट्ट होत असते, म्हणून थोडे हाटून घ्यायची. अजून थोडंसं मी पाणी पण त्याच्यात टाकणार आहे आणि 5-7 मिनटं चांगली उकळून घेणार आहे. हे आपली भाजी आता 5-7 मिनटं चांगली उकळून झालेली आहे. मी आता तुम्हाला दाखवते. हे पाहिजे भाजी, शेंगादाणे ते त्याच्यामध्ये दिसतात. आणि अशी ही सुंदर भाजी भाकरी बरोबर, गरम भाकरी ज्वारीची कशाची पण असेल तर याच्याबरोबर खायला खूप चवदार अशी लागते. तर तुम्ही नक्की करून पहा या हाटीव भाजी, चुका, चाकवत आणि शेपू यांची केलेली हाटीव भाजी. तर धन्यवाद. तुम्ही नक्की करून पहा.